हॅलो स्टुडंट, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. तर आपण आज बघणार आहे आपलं लेसन नंबर 26, त्यातलं 26.3. ह्याच्या आधीच्या पार्टमध्ये आपण ऑलरेडी बघितलेलं आहे सिम्पल इंटरेस्ट आणि कंपाऊंड इंटरेस्ट इंट्रोडक्शन पार्ट आणि 2 एक्सरसाइज. तर आपण स्टार्ट करूया आपलं 26.3. तर फर्स्ट क्वेश्चन नवनीतचं बुक जे आहे ते रेफर करावं लागले मी. फर्स्ट क्वेश्चन आहे द सिम्पल इंटरेस्ट ऑन सम प्रिन्सिपल ॲट सम रेट फॉर 3 years इज rupees 525. At same rate, the compound interest on rupees 1600 for 2 years is 164. What is the principal? तर बघा फर्स्ट क्वेश्चन काय आहे, आधी गिवन काय दिलेलं आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे आणि टाईम दिलेला आहे. आधी गिवनमध्ये काय काय दिलेलं आहे, सिम्पल इंटरेस्ट दिलेला आहे, ते व्हॅल्यू कुठलं पण प्रिन्सिपल अमाऊंट आपल्याला माहिती नाही आहे, आपल्याला प्रिन्सिपल अमाऊंट काढायचं आहे आणि टाईम दिलेला आहे. प्रिन्सिपल अमाऊंट कन्सिडर करूया एक्स. जेव्हा सिम्पल इंटरेस्ट असते तेव्हा रेट आहे, रेट काढायचं आहे आणि सिम्पल इंटरेस्ट ऑलरेडी गिवन आहे. तर सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला काय आहे, PRT/100. तर पी इथे एक्स का घेतले मी, कारण आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे प्रिन्सिपल. सो इथं कॅल्क्युलेशन पार्ट आहे SI = 525. मग पी एक्स का घेतले, कारण आपल्याला तेच प्रिन्सिपल अमाऊंट घेऊन पुढचं कॅल्क्युलेट करायचं आहे, म्हणून मी पीला एक्स कन्सिडर केलं. देन रेट मल्टिप्लाय बाय टी इज 3. मग इथं फक्त कॅल्क्युलेशन पार्ट आहे. R = 525 क्रॉस मल्टिप्लाय इंटू 100/3x. तर आन्सर आलेला आहे 17500x. तर हे प्रिन्सिपल अमाऊंट घेऊन पुढं विथ द हेल्प ऑफ कंपाऊंड इंटरेस्ट आणि टाईम पिरियड आणि प्रिन्सिपल हे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. ह्याच्यावरून आपल्याला हे प्रिन्सिपल काढायचं आहे, म्हणजे फर्स्ट जे घेतलं होतं सिम्पल इंटरेस्टसाठी प्रिन्सिपल ते काढायचं आहे. पुढं क्वेश्चन काय आहे बघा, सेम रेट द कंपाऊंड इंटरेस्ट. हे सेम रेट द कंपाऊंड इंटरेस्ट ऑन 1600 किती आहे, मग प्रिन्सिपल ऑन 1600 म्हणजे 164 काय आहे, कंपाऊंड इंटरेस्ट आहे. कंपाऊंड इंटरेस्ट 164 ऑन दिस प्रिन्सिपल 1600. टाईम पिरियड आहे 2 years. रेट आपण काढलेला आहे 17500x. मग इथं आपल्याला काय काढावं लागेल, अमाऊंट इज ऑलवेज काय, प्रिन्सिपल आणि कंपाऊंड इंटरेस्ट मिळून अमाऊंट होत असते. तर P+C आहे. तर अमाऊंट आलेलं आहे आपलं 1760. तर त्याच्यानंतरचं कंपाऊंड इंटरेस्टमधलं ते फॉर्म्युला अमाऊंट काढण्यासाठी ते फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. A = P इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट कंप्लीट T. तर फक्त ह्याच्यात मी काय केलं, आता व्हॅल्यू पुट केले. A = 1764 1600 1 + R इज 17500/x इंटू 100. फक्त आता कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेलं आहे आपलं. तर मी इकडचं रब करते, तुम्ही व्हिडिओ पॉज करून बघू शकता. तर हे पार्ट मी रब करू लागले कारण आपल्याला फक्त आता कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेलं आहे. ओके, पूर्णच रब करते कारण तुम्हाला कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे. तर पुढं काय येणार बघा, तर इथं डायरेक्टली 4ने आपण डिवाइड करू शकतो. 4 4 जा 1 रिमेनिंग, 4 4 जा 4 1 जा. तर इकडं काय येणार आहे, आता इथं बघा 441 इज नथिंग बट 21चा स्क्वेअर, बरोबर. आणि 400 म्हणजे 20चा स्क्वेअर. थोडं कॅल्क्युलेशनमध्ये तुमचं इम्प्रूव्हमेंट आणला. आता बघा देअरफॉर स्क्वेअर कट होते. तर आन्सर काय आलं आपलं 21/20 = 1 + 75/x. तर इथं अगेन काय होणार, क्रॉस मल्टिप्लाय. -21 = क्रॉस मल्टिप्लाय होणार
सॉरी, तर 175 होतं मी ठेवतानाच. चुकून काय केले मी इथं, 175 होतं तर मी ठेवताना 75 ठेवले. सो 175 आहे. सो 175 2 5 are 10, 1 carry, 2 5 4 are 14, again 1 carry, 2 1 are 2, that is 3 1 0 3 5 0 0. तर आपलं प्रिन्सिपल अमाऊंट किती आलं आधीचं, एक्स इज नथिंग बट पी, दॅट इज प्रिन्सिपल. सो ऑप्शन 2 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. ह्या क्वेश्चनमध्ये 2 सिच्युएशन होते, एक सिम्पल इंटरेस्टचं सिच्युएशन आणि कंपाऊंड इंटरेस्टचं सिच्युएशन. दोन्ही सिच्युएशनला घेऊन दोन्ही फॉर्म्युला यूज करून आपल्याला प्रिन्सिपल काढायचं होतं. तर मोठं वाटतं आहे तुम्हाला कारण एक्सप्लेनेशन आहे आणि कॅल्क्युलेशन स्पीड असेल, तुम्हाला मेन फॉर्म्युला जमलं तर पुढचं फक्त कॅल्क्युलेशन पार्ट आहे. तर प्रॅक्टिस करा, ह्या टाईपचे क्वेश्चन येऊ शकतात. आणि हे बघून घ्या, ऑप्शन 2 काय आहे, राईट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं सेकंड क्वेश्चन काय आहे. द कंपाऊंड इंटरेस्ट फॉर 2 year and 3 year on a certain principal at certain rate of interest are rupees 8,820 and rupees 9,261 respectively. Find the rate of interest and the principal. तर आपल्याला काय काढायचं आहे, रेट ऑफ द इंटरेस्ट अँड प्रिन्सिपल काढायचं आहे. इथं कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे. कंपाऊंड इंटरेस्ट गिवन काय काय आहे बघा, गिवन आहे 2 वर्ष दिलेलं आहे, when t equal to 2 years and 3 years. जेव्हा 2 years असते तेव्हा अमाऊंट आहे टोटल 8,820 अँड 3 years असल्यावर आहे 9,261. तर इथं अमाऊंट आपल्याला ऑलरेडी माहिती आहे फॉर्म्युला, ए इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + r/100 ब्रॅकेट कंप्लीट टी. का आपण हे फॉर्म्युला घेतलो, कारण इथं ऑलरेडी काय गिवन दिलेलं आहे, इयर, टी आणि अमाऊंट दिलेला आहे. म्हणून इथं कंपाऊंड इंटरेस्टवर असं त्यांनी सांगितलेलं आहे, म्हणून इथं अमाऊंटचं फॉर्म्युला आपण हे वाला फॉर्म्युला घेतलो, राईट. तर जेव्हा 8,820 अमाऊंट आहे तेव्हा इयर्स किती, टाईम पिरियड किती आहे, 2 years. तर हे एक इक्वेशन झालं, म्हणजे फर्स्ट इक्वेशन. आणि जेव्हा 9,261 आहे तेव्हा 3 years. तर हे 2 इक्वेशन फॉर्म झालेलं आहेत. आपल्याला काढायचं काय आहे बघा, रेट आणि प्रिन्सिपल दोन्ही काढायचं आहे, राईट. म्हणून आपण काय केलं, दोन्ही इक्वेशनला एकावर एक, एकाला एक डिवाईड केलं, कारण आपल्याला दोन्हीचे व्हॅल्यू काढायचे आहेत, किती प्रिन्सिपल आहे आणि किती रेट आहे. तर नाव डिवाइड द इक्वेशन 1 and 2 2/1, कारण हे ग्रेटर नंबर आहे म्हणून आपण काय घेतलो आधी 9,261/8820. त्याच्यानंतर डायरेक्ट इथं काय होतं, 100 क्रॉस मल्टिप्लाय होतं, 100 1 100, 100 + r/100. जर 3 असेल देन 2 असेल, 2 years असेल तेव्हा 100 + r/100 years 2. तर आता पुढं फक्त अगेन कॅल्क्युलेशन पार्ट राहिलेला आहे. 9,261/8820 क्रॉस मल्टिप्लाय करतो आपण. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर वी गेट द आन्सर 100 + r इक्वल टू 9,261 × 100/8820. त्याच्यानंतर हे फक्त कॅल्क्युलेशन केलेलं आहे 441/21. हे जेव्हा आपण कट करतो 0 तर जेव्हा आपण हे कॅल्क्युलेशन करतो तर हे आन्सर येणार आहे 441 × 5 इक्वल टू 105. 105 कसं, हे जे आहे ह्याचं आन्सर काय आलेलं आहे 105. जेव्हा 21 जा 105, तर 100 + r इक्वल टू 105. सो r इक्वल टू 5%. तर आपलं रेट निघालेलं आहे 5%. आता आपल्याला काढायचं आहे प्रिन्सिपल. तर कुठल्याही इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट इक्वेशन 1 किंवा 2मध्ये इक्वेशन पुट करा, तुम्ही इझिली आन्सर काढू शकता. तर इक्वेशन 1मध्ये मी काय केले, पुट केले आन्सर 5चं व्हॅल्यू पुट केले. तर काय मिळालं मला 8820 इक्वल टू पी × 100 + 5/100. तर इथं बघा पी मी साईडला घेतले, देन क्रॉस मल्टिप्लाय झालं 8820 स्क्वेअर असल्यामुळं 100 2 टाइम्स
105 105 2 टाइम्स. हे जेव्हा आपण कॅल्क्युलेट करतो तेव्हा ह्याचा आन्सर येते 0.8 इंटू 100 इंटू 100. तर आपलं प्रिन्सिपल अमाऊंट आलेलं आहे 8000. प्रिन्सिपल अमाऊंट 8000 आणि रेट आलेला आहे 5%. तर कुठलं ऑप्शन आपलं करेक्ट असणार आहे? आपल्याला रेट आणि प्रिन्सिपल अमाऊंट काढायचं आहे. तर ऑप्शन 4 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके, ह्याच्यात जास्त आहे कॅल्क्युलेशन पार्ट. ऑलरेडी तुम्हाला फॉर्म्युला वगैरे लर्न असतेतच. अगेन मी तुम्हाला तेच सांगते, चार्ट बनवा. कंपाऊंड इंटरेस्ट, सिम्पल इंटरेस्ट, रेटचं, अमाऊंटचं, हे सगळे जे फॉर्म्युला आहेत ते एक चार्ट बनवून तुम्ही जर तुमच्या स्टडी रूममध्ये लावला तर डेली तुम्ही जेवढं रिवाईज करता तेवढं ते तुम्हाला लक्षात राहणार आहे. तर बघून घ्या, सेकंड क्वेश्चन झालेला आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे. What amount should be invested at 4% for 3 years to get rupees 19,510 as compound interest? तर आपल्याला इथं काढायचं आहे अमाऊंट. अमाऊंट म्हणजे ते पूर्ण प्रिन्सिपल इन्व्हेस्ट केलेलं आहे ते काढायचं आहे. कारण इन्व्हेस्ट केलेलं आहे ते, म्हणून ते आपल्याला प्रिन्सिपल काढायचं आहे. 4% फॉर 3 years. मग गिवन काय काय दिलेलं आहे बघा. 3 वर्षासाठी आहे आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे 4% पर एनम आणि कंपाऊंड इंटरेस्ट आहे 19,510 रुपीज. तर आपल्याला काढायचं आहे किती इन्व्हेस्ट केलं, किती अमाऊंट इन्व्हेस्ट केलं. तर आपल्याला मेन अमाऊंट काढायचं आहे. तर आपण कंपाऊंड इंटरेस्ट आहे म्हणून आपण कंपाऊंड इंटरेस्टचा फॉर्म्युला घेतो. तर फॉर्म्युला बघितला तर इथं पी असतं आहे. दोन्हीमधून आपण पीला बाहेर काढलं तर इथं -1 राहत आहे. ओके, तर -1 कसं आलं, हे आपण पी ब्रॅकेटमधून बाहेर काढलो. तर आपण व्हॅल्यूज पुट केलो. 19510 इक्वल टू पी इन ब्रॅकेट 4/100 क्यूब -1. आता मेन आहे कॅल्क्युलेशन पार्ट. तर आपण काय केलं बघा, हे 100 + 4 104/100. तर क्यूब आहे म्हणून 3 टाइम्स मल्टिप्लाय केलो. पीला पी. हे जे सगळं आहे हे जे कॅल्क्युलेशन जर तुम्ही केला तर आन्सर येणार आहे 1.1249 -1. तर हे दोघांचं मायनस सबट्रॅक्ट केल्यावर काय राहतं आहे 0.1246. तर इथं आपण कॅल्क्युलेट केलं ह्याला 19510 4 नंबर सोडून. तर तुम्ही याला 2ने डिवाइड करत गेला, 5ने डिवाइड करत गेला तर आपला आन्सर येणार आहे पी इक्वल टू 1,56,250. तर मेन अमाऊंट किती झालं 1,56,250. क्वेश्चन इझी होतं, फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं लेंदी होतं आहे. तुम्ही भरपूर कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं वाढवला तर ह्या टाईपचे क्वेश्चन इझिली तुम्ही सॉल्व करू शकता. क्वेश्चन तरी इझी होतं, समजून घ्यायलाही इझी होतं. तर बघून घ्या, ऑप्शन 3 काय आहे आपलं करेक्ट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 4th क्वेश्चन काय आहे. नसीम डिपॉझिटेड द ₹12,000 इन अ बँक for 3 years at the rate of 10% per annum compound interest. What amount will she receive from the bank at the end of the term? तर लास्टला आपल्याला काय काढायचं आहे, अमाऊंट काढायचं आहे किती तिने नसीमने रिसीव केले. तर डिपॉझिटेड ₹12,000. तर गिवन काय काय आहे, ती अमाऊंट किती डिपॉझिट केली 12,000 दॅट इज प्रिन्सिपल, किती वर्षासाठी 3 इयर्ससाठी आणि 10% इंटरेस्टवर. तर ती डिपॉझिट केली आणि नंतर तिला येणार किती आहे अमाऊंट आफ्टर 3 इयर्स. त्यात रेट 10% ते इन्क्रीज होत जाणार. तर कॅल्क्युलेशन पार्ट आहे अमाऊंट इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R/100. तर आपण फक्त व्हॅल्यूज पुट केलो. पी इज प्रिन्सिपल 12,000, 100 + 10 110 आपण 100 इंटू क्यूब. तर क्यूब आहे म्हणून आपण 3 टाइम्स घेतलो. 0 0 कट. तर राहिलं 12 इंटू 11 इंटू 11 3 टाइम्स. तर हे जर कॅल्क्युलेशन जर केलं तर आन्सर येणार आहे आपलं 15,970. किती 12,000 डिपॉझिट केलं आणि 3 वर्षानंतर किती मिळणार आहेत कंपाऊंड इंटरेस्टवर 15,972 रुपीज. जेव्हा आपण 3 वर्षासाठी डिपॉझिट करतो म्हणजे नसीमने डिपॉझिट केलं होतं तर तिला रिटर्न किती मिळणार आहे 3 वर्षांनी 15,972. ऑप्शन कुठला करेक्ट आहे, ऑप्शन 1 इज द राईट आन्सर. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट क्वेश्चन काय आहे.
पुढचं क्वेश्चन आहे आपलं 5th वन. द व्हॅल्यू ऑफ अ कार इज ₹2,56,000 इफ द व्हॅल्यू डिप्रिशिएट ॲट 2.5% per annum. व्हॉट विल बी द व्हॅल्यू ऑफ आफ्टर कार 3 years. तर इथं कारची व्हॅल्यू आहे. कारची व्हॅल्यू कसं होणार आहे, डिप्रिशिएशन कॉस्ट असते, म्हणजे त्याचं कमी होत जातं आहे, ह्याचं कॉस्ट वाढत जात नाही. सपोज आपण एक कार विकत घेतलो तर त्याचं 3 वर्षांनी रेट काय होणार आहे, तर त्याचं रेट वाढणार नाही आहे, कमी होणार आहे. इथं काय असणार आहे, डिप्रिशिएट व्हॅल्यू. बरोबर. फक्त डिफरन्स एवढंच आहे, जेव्हा डिप्रिशिएशन कॉस्ट असते तेव्हा आपण आन्सर काय असते, त्याचं रेट काय असते ते नेगेटिव्हमध्ये घेणार आहे जेव्हा आपण फॉर्म्युलेमध्ये व्हॅल्यू पुट करतो, कारण डिप्रिशिएशन कॉस्ट लेस होत जाणार आहे. सपोज आपण घेतलो 2,56,000ला, तर आफ्टर 3 years त्याचं रेट काय होणार आहे, 2.5% त्याचं डिप्रिशिएशन कॉस्ट आहे. तर अमाऊंट आपल्याला काढायचं आहे. प्रिन्सिपल व्हॅल्यू आपल्याला दिलेला आहे 2,56,000. तिथं फक्त 100 मायनस 2.5 रेट मायनस का आलं, कारण डिप्रिशिएशन कॉस्ट आहे. तर अगेन नेक्स्ट पार्ट आहे फक्त कॅल्क्युलेशनचं. 2,56,000 इंटू 9.75, 100 मायनस 2.5 किती येते, 9.75. 9.75 3 टाइम्स घेतलो, कारण 3 years आहे, इथं क्यूब आहे म्हणून. तर 100 0 0 कट होते, तर इथे येणार आहे 0.97520 नंतर स्किप होतं आहे 1 2, आणि इथं पण 1 0 राहणार आहे, तर इथं 97.5 येणार आहे. बरोबर. 97.5. तर इथं पण 1 स्किप होत आहे, इथंही एक डेसिमल स्किप होणार आहे, कारण 10 आहे खाली, म्हणजे इथं येणार आहे 9.75. तर जेव्हा आपण ह्या सगळ्याचं मल्टिप्लिकेशन घेतो तर आन्सर येणार आहे आपलं 2,37,276. तर आधी किती होतं, 56, 2,56,000. मग इथं कमी झालं 2.5%नी 3 वर्षांनी. तर आन्सर आपला आलेला आहे ऑप्शन 4, ₹2,37,276. तर बघितलं, इझी होतं क्वेश्चन. आपण बघूया नेक्स्ट क्वेश्चन. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 6th क्वेश्चन काय आहे. इफ द 10,000 अमाऊंट to ₹13,310 in 3 years at rate compound interest, find the rate of interest. 10,000 अमाऊंट दिलेला आहे आपल्याला ऑलरेडी. 10,000 अमाऊंट to ₹13,310 in 3 years. म्हणजे 10,000 पासून 13,310 झाले 3 yearsमध्ये. म्हणजे किती रेट ऑफ इंटरेस्टवर झाले. तर ह्याच्यात आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट ऑलरेडी दिलेला आहे, अमाऊंट दिलेला आहे आणि प्रिन्सिपल दिलेला आहे. तर आपल्याला काढायचं काय आहे, टोटल रेट कितीनी हे वाढलं. तर आपल्याला रेट ऑफ इंटरेस्ट काढायचं आहे 3 yearsसाठी. तर बघा इथं गिवन काय काय दिलेलं आहे. प्रिन्सिपल अमाऊंट ऑलरेडी इंटरेस्ट लागून अमाऊंट एवढं झालेलं आहे. आपल्याला काढायचं आहे किती % रेट लागलेला आहे. तर अमाऊंटचं ऑलरेडी आपल्याकडे फॉर्म्युला आहे P(1 + R/100 n or T, काही पण घेऊ शकतो आपण. तर इथं सिम्पल अगेन कॅल्क्युलेशन पुट केलं आपण. अमाऊंट्स जे टोटल हे आहेत, अमाऊंट इक्वल टू 13,310, प्रिन्सिपल इक्वल टू 10,000. देन सगळे व्हॅल्यू पुट केलो, हे 10,000 क्रॉस मल्टिप्लाय होणार, इकडे येणार इक्वल टू 100 + R/100. तर ह्याचं क्यूब येणार आहे. 13310 इज नथिंग बट 11 आणि 10चं क्यूब आहे 10,000. तर क्यूब नंतर कट होते नेक्स्ट स्टेपला. देन अगेन हिअर क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येणार आहे R इक्वल टू 110 - 100 इक्वल टू 10%. तर किती % लागले 3 years नंतर एवढे इन्क्रीज व्हायला, 10%. तर ऑप्शन 2 काय आहे, करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन इझी होतं. अगेन परत हे जर तुम्ही प्रॉपरली, तुम्हाला स्क्वेअर आणि क्यूबचं प्रॉपरली आयडिया असेल लवकर, तर तुम्ही हे कॅल्क्युलेशन स्पीड तुमचं लवकरात लवकर होईल आणि हे क्वेश्चन लवकर सॉल्व्ह होईल. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 7th क्वेश्चन काय आहे. श्याम बॉरोड सम अमाऊंट फ्रॉम सोहन
for 2 years at simple interest. He lent the same amount to Swapnil for 2 years at the compound interest. At the end of 2 years, Sham received 110 from Swapnil as interest. Out of this, he had to pay rupees 100 to Sohan for interest. Find the principal and rate of interest. क्वेश्चनचं मीनिंग प्रॉपर समजून घ्या. आधी काय झालं, फर्स्ट केसमध्ये काय होतं आहे, श्याम अमाऊंट बॉरो करते सोहनकडून किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी सम रेट ऑफ इंटरेस्ट. सिम्पल इंटरेस्टवर त्यांनी 2 वर्षासाठी पैसे घेत आहे. तर ही लेंट, मग तेच अमाऊंट त्यांनी काय केला, सोहनकडनं घेतला. तेच सेम अमाऊंट 2 वर्षासाठी स्वप्नीलला दिला ऑफ कंपाऊंड इंटरेस्टवर. राईट, क्वेश्चन कळालं तुम्हाला. तर 2 वर्षासाठीच. देन ही रिसीव्ड 110 फ्रॉम स्वप्नील. स्वप्नीलकडून त्याला 110 रुपीज मिळाले इंटरेस्ट मिळून. आउट ऑफ दिस ही हॅड टू पे रुपीज 100. मग त्यातले 100 रुपीज त्यांनी रिटर्न केला सोहन फॉर द इंटरेस्ट. फाईन द प्रिन्सिपल आणि रेट ऑफ इंटरेस्ट. तर टोटल किती प्रिन्सिपल आणि रेट ऑफ इंटरेस्ट होतं ते आपल्याला काढायचं आहे. तर इथं क्वेश्चनमध्ये बघा काय आहे, आधी गिवन श्यामनी बॉरोड केलं सोहनकडनं पैसे किती, रुपीज सम अमाऊंट आहे, काही अमाऊंट आहे, म्हणून आपण कन्सिडर करूया SI इक्वल टू 100. ह्या टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण 100 कन्सिडर केलं तर आपलं कॅल्क्युलेशन इझी होणार आहे. तर किती वर्षासाठी, 2 वर्षासाठी. SI इक्वल टू PRT अपॉन 100, 100 इंटू PR इंटू 2 इयर्ससाठी घेतला सिम्पल इंटरेस्टवर, म्हणून सिम्पल इंटरेस्टचा फॉर्म्युला घेतलो. तर डिवाइड केले मी 2नी, तर राहिलं काय, PR इक्वल टू 50 इंटू 100 दॅट इज P इक्वल टू 5000 अपॉन R. तर हेच सेम प्रिन्सिपल त्यांनी काय करणार आहे, सेम अमाऊंट कोणाला देणार आहे, स्वप्नीलला. तर पुढचं कंडिशन काय आहे बघा, श्याम गिवन सेम अमाऊंट टू स्वप्नील. तर इथं कंपाऊंड इंटरेस्ट दिलेला आहे 110, T इक्वल टू 2 इयर्स. तर ह्याच्यानंतर काय करूया आपण, सेम अमाऊंट घेणार आहे म्हणून प्रिन्सिपलचं व्हॅल्यू काय ठेवणार आहे, हेच ठेवणार आहे आपण 5000 अपॉन R. CI इक्वल टू P इन ब्रॅकेट फॉर्म्युला 1 + R अपॉन 100 इंटू T, सॉरी ब्रॅकेट कंप्लीट T. तर इथं व्हॅल्यू पुट केलो आपण. आता पुढचं पार्ट आहे कॅल्क्युलेशनचं, ते इथं नेक्स्ट पार्टमध्ये इथं बघणार आहे. तुम्ही व्हिडिओ पॉज करून हे कॅल्क्युलेशन आधी बघू शकता. तर आपण नेक्स्ट कॅल्क्युलेशन पार्टकडे जाऊया. तर नेक्स्ट कॅल्क्युलेशन पार्ट आपलं 11R क्रॉस मल्टिप्लाय अपॉन 500. हे जे आहे 1000चं 00 इथं कट झालेलं आहे, मी डायरेक्टली 500 घेतलं. इक्वल टू, आता इथं बघा स्क्वेअर -1 म्हणजे A. ते काय झालं, हे सपोज आपण कन्सिडर केलो A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस 2R. ते फॉर्म्युला इथे यूज होणार 1 + R स्क्वेअर अपॉन 10,000 हे का आलं, इथं काय यूज केलं आपण, A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर, A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर, हे यूज करून आपण हे सॉल्व केलो. तर इथं बघा काय येणार आहे, 11R अपॉन 500 इंटू, सगळीकडं आपण काय करूया, 50,000नी 10,000 50,000नी सगळीकडं मल्टिप्लाय करूया. तर आन्सर येणार आहे आपलं हे इकडे आल्यावर मायनस होणार आहे. 1100 R मायनस 1000 R मायनस स्क्वेअर. therefore 1100 आणि 1000, तर किती येणार आहे, 100R
ह्यातून आपण जर 5r² बाहेर काढलो तर किती राहणार आहे, r - 5 2 जा 20r. फाईव्हने इथे डिवाइड केलं तर काय राहणार आहे, r² - 20r = 0. तर इकडचं पण आपल्याला रब करावं लागेल कारण कॅल्क्युलेशन पार्ट मोठा आहे. P = व्हॅल्यू ऑलरेडी होता आपल्याकडं 5000 अपॉन r. ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 20%. 0 आहे, एक व्हॅल्यू आहे 0, एक व्हॅल्यू आहे 20%. तर आपण 20%च कन्सिडर करणार आहे. तर हे झालेलं आहे आपला आन्सर. प्रिन्सिपल अमाऊंट किती आलेला आहे 250 आणि रेट आलेला आहे 20%. तर फक्त ह्याच्यात जरासं कॅल्क्युलेशन पार्ट बिग आहे, पण तुम्ही हे क्वेश्चन 2-3दा जर प्रॅक्टिस केला तर ह्या टाईपचे जर कॅल्क्युलेशन आले तुम्हाला तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकता. फक्त हेच प्रॅक्टिस करा, हेच क्वेश्चन तुम्ही 3-4दा प्रॅक्टिस करा म्हणजे तुमचं व्यवस्थित. हे कॅल्क्युलेशन पार्ट फक्त लेंदी आहे, बाकी सगळं फॉर्म्युल्यामध्येच आपण व्हॅल्यूज पुट केलेलं आहे. तरी बघून घ्या आन्सर कुठलं करेक्ट होणार आहे. मग आपल्याला 250 आणि रुपीज हे आलं 20%. तर ऑप्शन 1 काय आहे आपलं राईट आन्सर आहे. तर बघून घ्या स्टुडंट. आपण जाऊया नेक्स्ट क्वेश्चनला. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 8th क्वेश्चन काय आहे. रामोजी borrowed ₹2,40,000 for a business for 3 years at 10% per annum compound interest. Had he borrowed the same sum of the same period at the same rate of simple interest, how much less interest would he have? तर क्वेश्चन समजून घ्यायला सिंपल आहे. रामोजींनी काय केलं, एक प्रिन्सिपल अमाऊंट घेतलं 3 वर्षासाठी 10%वर. तर कंपाऊंड इंटरेस्टनी किती अमाऊंट होणार आहे 3 वर्षाला आणि सिम्पल इंटरेस्टनी किती इंटरेस्ट होणार आहे, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टनी किती जास्ती इंटरेस्ट रामोजीला पे करावं लागणार आहे. सिम्पल आहे, आधी कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं, मग सिम्पल इंटरेस्ट काढायचं आणि देन त्याचं डिफरन्स काढायचं आहे. तर ऑलरेडी गिवन तर दिलेला आहे प्रिन्सिपल, टाईम पिरियड आणि रेट. तर आपण डायरेक्टली व्हॅल्यू पुट करूया कंपाऊंड इंटरेस्टच्या ह्याच्यामध्ये. फर्स्ट आपण कंपाऊंड इंटरेस्टचं काढूया. तर प्रिन्सिपल 2,40,000 व्हॅल्यू पुट केलो आपण 24,000. आता 0 डायरेक्टली इथं कट केले मी. सो 1/10, 10 × 1 10 + 1 11/10. 3 इयर्स आहे म्हणून क्यूब झालं, म्हणून 3 टाइम्स हे घेतलो आपण. 0 कट 3 zeros. ओके, तर 240 × 11चं क्यूब, 11चं क्यूब 1331. 240 × 1331 इज वॉट 3,19,440. तर हे काय झालं, जेव्हा कंपाऊंड इंटरेस्ट लागते तेव्हा हे अमाऊंट रामोजीला पे करावं लागणार आहे. आता बघूया आपण सिम्पल इंटरेस्टने काय होतं आहे. कंपाऊंड इंटरेस्ट = A - P. प्रिन्सिपलला आपण जेव्हा मायनस करू तेव्हा आपल्याला मिळत आहे कंपाऊंड इंटरेस्ट. तर पुढं जाऊया. सिम्पल इंटरेस्टचं फॉर्म्युला PRN/100. ऑलरेडी सगळं गिवन तेच घ्यायचं आहे आणि ते सिम्पल इंटरेस्टमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 0 आहे 72,000. फक्त काय केलं आपण, SI = PRN/100. PRNची व्हॅल्यू पुट केलो. SI = 0 कट. आन्सर आलेला आहे 72,000.
कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला आलेला आहे 79,440. सिम्पल इंटरेस्ट आलेला आहे 72,000. आता आपल्याला काढायचं डिफरन्स. तर डिफरन्स किती आलेला आहे 7,440. कुठलं ऑप्शन करेक्ट आहे आपलं? ऑप्शन 3 इज द राईट आन्सर. तर रामोजीनी जर कंपाऊंड इंटरेस्टवर जर घेतले, जर अमाऊंटवर कंपाऊंड इंटरेस्टवर जर त्यांनी पैसे घेतले तर त्याला किती जास्त पे करावं लागणार आहे? 7,440 रुपीज जास्तीचे पे करावं लागणार आहे. ओके, तर बघून घ्या ऑप्शन 3 काय आहे, ह्याचं करेक्ट आन्सर आहे. ओके स्टुडंट, तर बघूया आपलं नेक्स्ट 9th वन क्वेश्चन काय आहे. अ सम ऑफ अमाऊंट ₹7,440 in 3 years and to ₹8,400 in 5 years by simple interest. Find the rate of interest. जर एक अमाऊंट आहे 3 वर्षासाठी तर घेतलो तर त्याचं सिम्पल इंटरेस्टनी होणार आहे 7,440. तर 5 इयर्सला घेतलो तर होणार आहे 8,440. तर आपल्याला काढायचे रेट ऑफ इंटरेस्ट, म्हणजे आर किती पर्सेंटनी वाढल्यामुळं ते रेट 5 इयर्सला आणि 3 इयर्सला तसं चेंजेस झाले. तर गिवन काय आहे? सम ऑफ अमाऊंट 7,440 व्हेन 3 इयर्स असताना, 5 इयर्स असताना किती आहे? 8,400. तर आपण दोघांचं सबट्रॅक्ट करूया. 2 इयर्सचं गॅप होतं आहे. 5 इयर्स मायनस 3 इयर्स 960 रुपीज. 1 इयर इंटरेस्ट आपण काढूया. 960 2 इयर्ससाठी झालं हे. तर 1 इयरसाठी आपण काय करतो? 960/2 म्हणजे 1 इयरचं इंटरेस्ट किती झालं? 480. तर तसं आपल्याला 3 इयर्स इंटरेस्ट काढायचं आहे. 3 इयर्स इंटरेस्ट कारण गिवन आहे. 3 इयर्स इंटरेस्ट किती होणार आहे? 1440. तर 3 इयर्स आपण जर मायनस केलं, गिवन किती होतं? 7,440. त्याच्यात इंटरेस्ट आलं 1,440. हे इंटरेस्ट जेव्हा मायनस केलं हे राहिलेलं असतं प्रिन्सिपल अमाऊंट. बरोबर? 6,000 आपल्याला मिळालं प्रिन्सिपल अमाऊंट, राईट? तर प्रिन्सिपल अमाऊंट मिळालं तर आपण SIचा फॉर्म्युला, कारण त्याने ऑलरेडी गिवन आहे, सिम्पल इंटरेस्ट आहे. सिम्पल इंटरेस्ट इक्वल टू PNR/100. व्हॅल्यू पुट केलं आपण. इंटरेस्ट आपल्याला मिळालेलं होतं 1440. प्रिन्सिपल मिळालेलं आहे 6,000. 1440 जे इथं आपण काढलेलं होतं 3 इयर्ससाठी, म्हणून ते 1440 घेतलं. व्हॅल्यू पुट केलं. आरची व्हॅल्यू कॅन्सल होतं आहे. गेट 60 इज 180. 0 पण कट होतं आहे. 144 आपण 60 इज 18. तर आन्सर आलेला आहे 18. 8 जा 144. सो रेट ऑफ इंटरेस्ट आलेला आहे 8%. ऑप्शन 1 काय आहे ते राईट आन्सर आहे. क्वेश्चनचं मीनिंग प्रॉपर समजून घ्या. हे थोडंसं प्रोसेस लेंदी वाटते आपल्याला सॉल्व करताना, बट तुम्ही एकदा क्वेश्चन समजून घेतला तर तुम्हाला हे खूप इझी होणार आहे. तर ह्याच्यासोबत स्टुडंट आपलं 26.3 कंप्लीट झालेलं आहे. अजूनही काही क्वेरीज असतील तर तुम्ही कमेंट सेशनमध्ये लिहू शकता. अजूनही तुम्ही सबस्क्राईब केला नाही आहे, व्हिडिओला लाईक केलं नाही आहे तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा, कारण त्यांनाही स्कॉलरशिपसाठी हेल्प होऊ दे. आणि जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हाच तुम्हाला नवीन नोटिफिकेशन लवकर मिळणार आहेत. आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. प्रॅक्टिस करत राहावा. कीप प्रॅक्टिस. थँक्यू.